नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर यंदा गुरुपौर्णिमा 29 जुलै वार बुधवार या दिवशी आहे. पण भरपूर जणांना असा प्रश्न पडलेला असतो, की पौर्णिमा जी आहे ती मंगळवारी पण आहे आणि बुधवारी पण नेमकी कधी साजरी करावी? तर बघा, मंगळवारी 28 जुलैला पौर्णिमा सायंकाळी 6:19 सुरू झाली आहे आणि त्यानंतर बुधवारी 29 जुलैला रात्री 8:09 संपणार आहे. म्हणजे पौर्णिमेची समाप्ती जी आहे ती मंगळवारी 8 वाजता होणार आहे. तर बघा, हिंदू धर्मानुसार उदय तिथीची जी तिथी असते म्हणजेच की सूर्याने जी पाहिलेली पौर्णिमा असते तर ती पौर्णिमा खरी मानली गेली आहे. म्हणून अ, गुरुपौर्णिमा जी आहे ती तुम्ही बुधवारी 29 जुलैला साजरी करावी आणि संपूर्ण स्वामी सेवेकरी जे आहेत तर ते बुधवारी 29 जुलैलाच गुरुपौर्णिमा साजरी करतात. त्याचबरोबर भरपूर जण सत्यनारायण पूजन देखील करतात. तर त्यांना देखील जो प्रश्न पडलेला असतो की सत्यनारायण पूजन कधी करावे, तर त्यांनी देखील सत्यनारायण पूजन 29 जुलै वार बुधवार या दिवशी करावं. आता तेच प्रदोष काळामध्ये केलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळी देखील पूजन करू शकता. कारण हा जो दिवस आहे तो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला दिवसभर आपल्या महाराजांची सेवा करायची आहे. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला आपल्या महाराजांचे आभार मानण्यासाठी आपल्या गुरूंची भरपूर अशी दिवसभर सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला सत्यनारायण पूजन पण करायचं आहे. आता हा दिवस जो आहे तो आपल्याला भरपूर असा सेवा करण्यामध्ये जाणार आहे. त्याचबरोबर नवीन जे स्वामी सेवेकरी आहेत तर त्यांना देखील या दिवसाची खूप आतुरता असते, कारण त्यांना देखील आपल्या महाराजांना गुरु मानायचं असतं, गुरुपद द्यायचं असतं. म्हणून भरपूर सेवेकरी आहेत तर त्यांना या दिवसाची आतुरता असते आणि आपण सर्वजण मिळून या दिवसाला म्हणजेच की गुरुपौर्णिमा जी आहे ती अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करत असतो. पण नवीन जे आहेत तर त्यांना माहिती नसतं की गुरुपौर्णिमा घरच्या घरी कशी साजरी करावी. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला सेवा करायच्या असतात तर त्या सेवा कोणत्या कराव्या, हे सर्व काही माहिती नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला मी सर्व काही सांगणार आहे. तर बघा, गुरुपौर्णिमा 29 जुलैला आहे आणि त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. देवपूजा आवरायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुमच्या घरातले कामं वगैरे करून घ्या. कारण देवपूजा झाल्यानंतर मग नंतर दिवसभर आपल्याला सेवेमध्ये दिवस घालवायचा आहे. आणि स्वयंपाक, तुमच्या मुलांचे टिफिन वगैरे बनवून घ्या, सगळं कामावरून घ्या आणि त्यानंतर 10:30च्या अगोदर आपल्याला आपल्या महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. कारण आवर्जून तुम्हाला या दिवशी न चुकता अभिषेक मात्र करायचाच आहे. अजिबात दुसऱ्या सेवा नाही झाल्या तरी चालेल, पण अभिषेकाची जी सेवा आहे, तर ती सेवा आपल्याला न चुकता करायची आहे. आता 10:30च्या अगोदर जर नाही झालं तर एखादा अर्धा तास मागे-पुढे झालं तरी चालेल. असं नका करू की 10:30 पर्यंतच सांगितलं आहे म्हणून नंतर अभिषेक करायचा नाही. तर असं करू नका. तुम्हाला लवकर सांगितलं आहे तर तुम्ही लवकरच करा. पण एखादा जर अर्धा तास इकडे-तिकडे झालं असेल तर काही हरकत नाही. 11 वाजेपर्यंत केलो तरी चालेल. पण शक्यतो 10:30च्या अगोदरच करावं. कारण 10:30ची आपल्याला आरती करून नैवेद्य देखील दाखवायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला ही अभिषेकाची सेवा करायची असते. आता अभिषेकची सेवा करताना जेव्हा आपण आपल्या महाराजांचा अभिषेक करतो, त्यावेळेस देखील आपल्याला मंत्र आणि स्तोत्राचं पठण करायचं असतं. आता ते ते मंत्र आणि स्तोत्र जे आहे, तर ते कोणते पठण करावं? तर बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर मग अभिषेक करणार आहोत. तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण सुरुवात करणार आहोत, तर त्याच्या अगोदरच आपल्याला स्वामी स्तवनाचं पठण करायचं आहे. स्वामी स्तवन म्हणजे कोणतीही सेवा सुरू करताना आपण पहिल्यांदा स्वामी स्तवनाचं पठण करतो, त्या पद्धतीनेच आपल्याला अभिषेक करताना देखील स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे. पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणल्यानंतरच मग आपल्याला अभिषेक करायला सुरुवात करायची आहे. आता अभिषेक कशाने करावा? तर अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने केला तरी चालेल. ज्यांच्या घरामध्ये पंचामृत आहे त्यांनी पंचामृताने करावा. ज्यांच्याकडे फक्त दूधच आहे तर त्यांनी दुधाने करावा. हळदीचं पाणी असतं बघा, त्या हळदीच्या पाण्याने केला तरी चालेल. चंदनाच्या पाण्याने करावा. अष्टगंध आहे, अष्टगंधाच्या पाण्याने करावा. जे तुमच्याकडे उपलब्ध साहित्य आहे तर त्या साहित्याने तुम्ही अभिषेक करावा. नसेल फक्त पाण्याने केला तरी चालेल. पंचामृतानेच करावा आणि मगच आपल्याला महाराज आशीर्वाद देणार आहेत का, असं अजिबात मानू नका. आपले महाराज एकदम साधेभोळे आहेत. ते आपल्याला मुलगी, आपण आपले आई-वडील, बंधू, सखा सगळे काही आपले महाराज असतात म्हणून आपल्याला ते त्यांची मुलगी मानतात. तर त्यांनी आपल्याला कधीच असं म्हणणार नाहीत, की माझं पंचामृतानेच अभिषेक करा आणि मला हे द्या, ते द्या, असं अजिबात महाराज म्हणत नाहीत. यथाशक्ती तुमच्याकडे जे काही साहित्य आहे, तुम्ही फक्त पाण्याने, म्हणते मी, की फक्त शुद्ध पाण्याने तुम्ही महाराजांचा अभिषेक करा. महाराज गोड मानून घेतात. त्यामुळे आणि हे अभिषेक करताना महत्त्वाचं जे आहे, तर ते पंचामृत वगैरे असं दिखावा करण्यापेक्षा शुद्ध अंतःकरणाने फक्त शुद्ध पाण्याने जरी अभिषेक केला, तर त्याचं फळ अत्यंत पुण्यदायी भेटतं किंवा अत्यंत अधिक पटीनं भेटतं. म्हणून आपल्याला जेव्हा ही सेवा करायची असते, तेव्हा शुद्ध अंतःकरण आणि निर्मळ भाव इतकाच महत्त्वाचा आहे.
कारण बघा, अभिषेक करताना आपण मनामध्ये निगेटिव्ह विचार आणायचं नाही किंवा कोणाचं वाईट होऊ दे या कारणाने देखील आपल्याला कोणती सेवा करायची नाही. एकदम शुद्ध मनाने आणि मनामध्ये कोणतीही म्हणजे वाईट विचार करून असा अभिषेक करायचा नाही. कारण हा दिवस आपल्याला आभार मानण्याचा दिवस आहे. कारण भरपूर दिलंय महाराजांनी आपल्याला. मागायची तर गरजच ठेवली नाही. कारण बघा, तुम्ही जर नवीन असाल तर नवीन आता जे गुरुपद महाराजांना देणार आहेत, तर त्यांनी पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडून आलेले असतात हे तुम्ही नक्की अनुभवाल. आणि बघा, अभिषेकचं सांगितले की तुम्हाला जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला सेवा करायच्या असतात. आता पाण्याने जरी करत असाल तरी देखील सेवा पूर्ण ज्या काही सांगणार आहेत तर त्या सेवा करायच्या आहेत आणि जर पंचामृताने पण करत असाल तर सेवा मात्र चुकवायच्या नाहीत. आता बघा, एखादी गळती घ्या, कारण असं आपण चमच्याने जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला सेवेकडे पण लक्ष लागत नाही आणि आपण अभिषेक म्हणजे चम्मच जो असतो तर त्या चमच्याने पाणी टाकताना आपल्याला वेळ लागू शकतो. म्हणून गळती जी असते तर ती गळती घ्या. महाराजांची मूर्ती जी आहे ती एका तामणामध्ये ठेवा आणि त्यावर गळती ठेवा आणि त्यामध्ये पाणी टाका आणि व्यवस्थित असं तुम्ही गळती जी आहे ते एका जागेवर ठेवून मग तुम्ही सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या पठण करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्तवन वाचूनच ही सगळी सेवा करायची आहे आणि या सगळ्या सेवा तुम्हाला मी जे सांगणार आहे तर ते नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटतात. त्याचबरोबर नित्यसेवेची जर पोथी नसेल तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता, तुम्हाला सगळं काही भेटून जाईल. त्याचबरोबर बघा, आता पहिली जी सेवा आहे ती आहे गणपती अथर्व शीर्षमची सेवा. गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर आपल्याला पुरुष सूक्त जे आहे ते 16 वेळेस पठण करतात, पण वेळ भरपूर होईल म्हणून तुम्ही एक वेळेस केलं तरी चालेल. एक वेळेस तुम्हाला पुरुष सूक्त जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे. त्यानंतर श्री सूक्त, श्री सुक्तम देखील 16 वेळेस पठण करतात, पण एक वेळेस केलं तरी चालेल. वेळ असेल तर तुम्ही आवर्जून पहाटे उठून जर अभिषेक करणार असाल, तुमच्या घरामध्ये भरपूर जण आहेत काम करणारे आणि तुम्हाला जर देवपूजाच करायची असेल आणि वेळ पण असेल तर तुम्ही पहाटे उठून जर अभिषेक केला आणि त्यावेळेस तुम्ही हे सगळं 16 वेळेस पठण केलं तर अतिशय उत्तम. पुरुष सुक्तम आणि स्त्री सुक्तम तुम्हाला 16 वेळेस जर पठण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, आता गणपती अथर्व शीर्ष आणि पुरुष सूक्त, स्त्री सूक्त एक वेळेस केलं तरी चालेल, 16 वेळेस केलं तरी चालेल. त्यानंतर पवमान सूक्त. आता पवमान सूक्त पण तुम्हाला 9 श्लोकी म्हणायचं आहे, म्हणजे 9 ओवीपर्यंतच म्हणायचं आहे. 21 श्लोकी आहे पण तुम्हाला 9 ओवीपर्यंतच पवमान सूक्तचं पठण करायचं आहे. आणि हे सगळं पठण करतानाच आपल्याला अभिषेकाची सेवा करायची आहे. आणि अभिषेक तुम्हाला गळतीनच करायचा आहे, कारण जर तुम्ही असं वाटी चमचा जर घेऊन बसलो तर ह्या सेवा करायला अडथळा होईल आणि अभिषेक देखील व्यवस्थित होणार नाही. म्हणून तुम्ही गळती जर असेल तर गळतीचा वापर करून तुम्ही अभिषेक करू शकता. अशा पद्धतीने या सगळ्या सेवा करून आपल्याला अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांची मूर्ती जी आहे तर मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. आता एक चौरंग घ्या, त्यावर लाल वस्त्र अंतरा, त्यावर आपल्याला महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. स्वच्छ कोरड्या कपड्याने आणि स्वच्छ कपड्याने महाराजांच्या मूर्तीला पुसून घ्यायचं आहे आणि ते अभिषेक केलेलं जे पाणी किंवा जे तीर्थ आहे तर ते अजिबात वेस्ट करायचं नाही. त्या दिवशी ते आपल्याला लागणार आहे. कारण गुरुपद घेताना आपल्याला अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे तर त्याचा उपयोग नंतर होणार असतो. म्हणून ते पाणी जे आहे किंवा जे तीर्थ आहे किंवा जेव्हा पंचामृताने देखील अभिषेक करतो तर त्यावेळेस देखील ते तीर्थ जे आहे ते वेस्ट करायचं नाही, टाकायचं नाही. त्याचा उपयोग नंतर आपल्याला होणार आहे आणि ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे. त्याचबरोबर बघा, मग मूर्ती स्वच्छ वगैरे करून घ्या. कोरडी मूर्ती झाल्यानंतर आपल्याला एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर महाराजांची मूर्ती, फोटो असेल फोटो ठेवायचा आहे. आता फोटोचं तुम्हाला सांगते थोडक्यात, ते विसरून जाईल. तर बघा, त्या अगोदर विसरण्याच्या अगोदरच सांगते की जेव्हा आपण अभिषेक करताना, मूर्तीवर अभिषेक करताना ज्या काही सेवा आपण म्हणजे जे काही स्तोत्र पठण केले आहेत तर ते सगळे स्तोत्र आपल्याला फोटोच्या समोर बसून देखील पठण करायचे आहेत. अभिषेक करायला जर मूर्ती नसेल तर तुम्हाला फोटो स्वच्छ करून घ्यायचा आहे. चौरंगावर फोटोची स्थापना म्हणजे मांडणी करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे सेवा सुरू करण्याच्या अगोदर आणि त्यानंतर मग आपल्याला अथर्व शीर्षम, पुरुष सूक्त, त्याचबरोबर स्त्री सूक्त आणि पवमान सूक्त जे आहे तर त्याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे आणि हे सगळ्या सेवा आपल्याला फोटोच्या समोर बसून देखील करायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या सेवा आपल्याला मूर्तीवर पण याच सेवा आणि फोटोवर पण याच सेवा करायच्या आहेत. आणि या सगळ्या सेवा झाल्यानंतर मग आपल्याला स्थापना करायची आहे. आता मूर्तीची स्थापना सांगणार आहे. फोटोची स्थापना म्हणजे तुम्हाला फक्त चौरंगावर फोटो ठेवायचा आहे.
तर आता एका चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर महाराजांची मूर्ती ठेवा आणि त्यानंतर महाराजांना हिना अत्तर जे आहे ते अतिशय प्रिय आहे. तर हिना अत्तर तुम्हाला आवर्जून केंद्रामध्ये भेटतं. तर ते अत्तर आणावं आणि महाराजांना हिना अत्तर लावावं. त्यानंतर महाराजांना वस्त्र अर्पण करावे, फुलं अर्पण करावे. आता फुलं जे आहेत तर ते महाराजांना गुलाबाचे पण आवडतात, चाफ्याची फुलं आवडतात. नसेल कोणते जे असतील ते ठेवलं तरी चालेल. असं नाही, फक्त दिखावा करू नका. मी आत्ताच सांगितलं आहे की दिखावा करू नका. अंतःकरणातून जे शुद्ध निर्मळ मनाने भाव किंवा जी श्रद्धा आहे तर तीच महत्त्वाची आहे. आणि हे सगळ्या दिखाव्यापेक्षा आपल्याला फक्त एकदम सात्विक मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने सेवा करायची आहे. तर या सगळ्या सेवा झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आणि गुरुपद कसं द्यावं हे तर नंतर सांगणारच आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्ही साधं गूळ आणि खडी साखर दाखवलं तरी चालेल किंवा एकदम दूध आणि साखर जरी ठेवलं तरी चालेल. आता भरपूर जणांना असा प्रश्न पडतो की नैवेद्यामध्ये काय बनवावं? तर नैवेद्यामध्ये काय बनवावं हे विचार करण्यापेक्षा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे स्वयंपाक बनवला आहे ते देखील तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. असं नाही की महाराज तुम्हाला दररोज पुरणपोळीच मागणार आहेत किंवा भरपूर असं भारी भारीचं जेवण मागणार आहेत असा विचार करू नका. आपल्या महाराजांना पुरणपोळी आवडत होती हे बरोबर आहे. पण तुम्हाला जर बनवणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही शिरा जरी बनवलात गोडाचा नैवेद्य म्हणून तरी देखील महाराज खुशीनं स्वीकार करतात. कारण बघा तुमचा भाव महत्त्वाचा आहे. एकदम जर तुम्ही निर्मळ मनानं फक्त शिरा जरी बनवून महाराजांना अगदी दूध आणि साखर जरी दाखवलं तर ते महाराज गोड मानून घेतात. म्हणून आवर्जून तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये जो नैवेद्य आहे तो दाखवावा. आणि ज्यांना बनवायचंच आहे तर त्यांनी पुरणपोळी बनवावी. त्याचबरोबर पुरणपोळी महाराजांना आवडत होती म्हणून तुम्ही त्याचबरोबर बघा ज्यांना शक्य असेल त्यांनी बेसनाचे लाडू बनवावे, शिरा बनवावा किंवा एखादी खीर बनवावी, खिचडी बनवावी. पिवळ्या रंगाचा प्रसाद जो आहे तो महाराजांना म्हणजे अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर या सगळ्या प्रसादामध्ये घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत तर त्या घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवावी. या सगळ्या म्हणजे गोष्टीचा तुम्ही नैवेद्य बनवावा. आता बघा तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही बनवू शकता. एवढ्यामधलं जर काहीच शक्य जर होत नसेल यथाशक्ती तुमच्या घरामध्ये जे तुम्ही जेवणामध्ये रोजच्या बनवलं आहे तर ते दाखवून तुम्ही त्यामध्ये दूध आणि साखर ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. अजिबात दिखावा करायचा नाही. मी एवढं केलं तेवढं केलं तरी मला प्रसन्न झाले नाहीत असं म्हणण्यापेक्षा आहे त्याच्यात सहकुशीनं तुम्ही जर नैवेद्य म्हणून अर्पण केला किंवा आहे त्याच्यात जर समाधानी राहिलात तर महाराज मागण्याची वेळच येऊ देत नाही. तितकं महाराज देतात. त्याचबरोबर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आता आरती सकाळी करा, 10:30ची पण आरती करा आणि त्या अगोदरच महाराजांना गुरुपद पण द्या. आता गुरुपद कसं द्यावं यानंतर सांगणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आणि मग आरती झाल्यानंतर मात्र आपल्याला 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र या ग्रंथाचं पठण करायचं आहे. आता दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. फक्त आरती आणि नैवेद्य जे आहे तर ते सकाळपर्यंत म्हणजे अभिषेक, आरती आणि नैवेद्य हे सगळं सकाळी करा आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. आवर्जून तुम्ही या ग्रंथाचं या दिवशी पठण करावं. त्याचबरोबर आपल्या महाराजांना गुरुपद दिल्यानंतर देखील आपल्याला आपल्या महाराजांना गुरुदक्षिणा पण द्यायची असते. तर ती गुरुदक्षिणा देखील तुम्ही या दिवशी द्यावी. त्याचबरोबर या दिवसभरामध्ये भरपूर अशा सेवा घडतातच. पण जर एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या मठामध्ये आपल्या केंद्रामध्ये जाऊन जर तुम्ही अन्नदान दिलं तर अतिशय महत्त्वाचं. आता भरपूर जणांनी गुरुपौर्णिमेनिमित्त जी काही सेवा केली आहे तर त्या सेवेचा जर शेवटचा दिवस म्हणजे उद्यापन, थोडक्यात उद्यापन जर जे आहे तर ते उद्यापन देखील तुम्ही या पद्धतीने करू शकता की गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाऊन तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये अन्नदान करावं. आता तुम्ही खिचडी वगैरे देऊ शकता, शिरा करून तुम्ही शिरा वाटप करू शकता किंवा कोणताही गोड पदार्थ. आता त्या गोड पदार्थामध्ये तुम्ही बेसनाचे लाडूच मी सांगते. बेसनाचे लाडू जे आहेत तर ते आवर्जून तुम्ही मिठाई एखाद्या केंद्रामध्ये जाऊन वाटप करावी. कारण बघा अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करून देखील तुमचं जी काही इच्छा आहे तर ते पूर्ण होण्यास मदत होते आणि आपल्या महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून आवर्जून तुम्ही या पद्धतीने उद्यापन करावं. कारण एखाद्या मंदिरामध्ये, मठामध्ये किंवा एखाद्या केंद्रामध्ये जर तुम्ही अन्नदान केलं तर त्यापेक्षा उच्च कोटीची सेवा कोणतीच नाही आणि त्याचं फळ देखील तुम्हाला खूप म्हणजे खूप अधिक भेटतं. म्हणून आवर्जून तुम्ही ही देखील सेवा दिवसभरात करावी. आणि जर शक्य नसेल तर एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान द्यावं.
अशा पद्धतीने या दिवशी तुम्हाला सगळ्या काही सेवा करायच्या आहेत आणि आवर्जून स्वामीचरित्र सारामृताचं देखील पठण करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला सायंकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करायचं आहे. तर या सगळ्या सेवा आपल्याला दिवसभरामध्ये करायच्या आहेत आणि त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या महाराजांना आभार मानायचा आहे की आम्हाला भरपूर असं दिलं आहे आणि याबद्दलच आम्ही तुमचे आभार मानते म्हणून आपल्याला हात जोडून आपल्या महाराजांचे आभार मानायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा घरच्या घरी साजरी करायची आहे. तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणखीन काही माहिती जर माझ्याकडून राहिली असेल तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला पण कोणते आणखीन प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच आपल्या महाराजांच्या सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.